खुशखबर 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 माझ्या शेतकरी बांधवांसाठी अगदी आनंदाची बातमी। कामाच्या गडबडीमध्ये आणि लाडकी बहीण या योजनेमध्ये गर्क असताना पीक विमा भरायचा राहून गेला? काळजी करू नका। दिनांक 15 जुलै 2024चा हा GR ऐका। तुम्हाला पीक विमा भरण्यासाठी शासनाने मुदत वाढवून दिली आहे, पण मुदत कोणती वाढवलेली आहे, कुठे भरायचं आहे, त्या संदर्भातली पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका। चला तर मग ऐकूया। राज्यात खरीप 2016 पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना केंद्र शासनाच्या नियमानुसार राबविण्यात येते। खरीप 2024 मध्ये केंद्र सरकारच्या विमा पोर्टलवर थेट ऑनलाईन स्वरूपात विमा अर्ज भरण्याची सुविधा 16 जून 2024 पासून सुरू केली होती व भाग घेण्याचा अंतिम दिनांक 15 जुलै 2024 होता। दिनांक 15 जुलै 2024 रोजी सकाळी 10 पर्यंत या योजनेअंतर्गत 1,36,00,000 विमा अर्जाद्वारे साधारण 90 लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले होते। राज्यात सरासरी खरीप हंगाम पेरणी क्षेत्र 142 लाख हे आहे। गतवर्षी म्हणजेच खरीप 2023 मध्ये पीक विमा अर्ज संख्या 1,70,00,000 होती व विमा संरक्षित क्षेत्र 1,13,00,000 हेक्टर होते। राज्यात या योजनेत 95% जास्त विमा अर्ज हे सामूहिक सुविधा केंद्र कॉमन सर्व्हिस सेंटर यांच्या माध्यमातून भरण्यात येतात। ग्रामीण भागामध्ये इंटरनेट सुविधा कमी असणे, त्याचा वेग नसणे, त्याचबरोबर शासनाने नव्याने सुरू केलेली लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अर्ज देखील सामूहिक सुविधा केंद्र यांच्या माध्यमातून भरण्यात येतात। अशा प्रकारे पीक विमा व लाडकी बहीण असे दोन्ही अर्ज कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून भरावयाचा असल्याने या यंत्रणेवर ताण आल्याने अनेक शेतकरी पीक विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहत असल्याची बाब निदर्शनास आली। राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकासाठी विमा संरक्षण घ्यावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजना देऊ केली होती। मात्र वरील समस्यांमुळे जे शेतकरी पीक विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिलेले आहेत त्यांना या योजनेत सहभाग घेता यावा या हेतूने राज्य शासनाने दिनांक 31 जुलै 2024 पर्यंत मुदत वाढीचा प्रस्ताव केंद्र शासनास सादर केला होता। सदर प्रस्तावास केंद्र शासनाने अनुमती देऊन आता पीक विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2024 असा केला आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन माननीय मंत्री कृषी श्री धनंजय मुंडे यांनी केले आहे। मग आहे ना शेतकरी बांधवांनो आनंदाची बातमी। चला तर मग 31 जुलैपर्यंत पीक विमा भरूया आणि अशाच प्रकारचे नवनवीन GR पाहण्यासाठी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा।